आज आम्ही प्राचीन नाणेघाट जो आपल्या पर्यटकांच्या दृष्टीने फार महत्त्वपूर्ण आज खरं तर जुन्नर तालुक्यातील जो आपला नाणेघाट आहे त्या ठिकाणी खरं तर ग्रामपंचायतीला भेट दिली, शाळेला भेट दिली आणि नाणेघाट या परिसरात त्या ठिकाणी भेट दिली। खरं तर इथली प्रामुख्याने मागणी स्थानिक ग्रामस्थांची असेल, पर्यटकांची असेल, शिवभक्तांची असेल, खरं तर आपल्या जुन्नर शहरापासून तर नाणेघाटपर्यंतचा चांगला रस्ता झाला पाहिजे ही बऱ्याच वर्षापासूनची मागणी। पर्यटक आम्हाला सांगत असतात की आम्ही या ठिकाणी येतो, पण इथं रस्त्याची जी दुर्दशा आहे आपण पाहतोय की आपल्यापर्यंत इतके खड्डे आहेत, म्हणजे मोटरसायकलवर जर चालवण्याचे लोकांचे मनके ढिले झालेत, अशी परिस्थिती झाली। यांना ही कळकळीची मागणी असेल की जुन्नर ते नाणेघाट हा रस्ता तातडीने चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी झाला पाहिजे। जर हा रस्ता जर कॉन्क्रिटीकरण जर झाला, कारण ह्या परिसरात आपण पाहतो संदीप भाऊ, पावसाचं प्रमाण जास्त प्रमाणात असते, धुकं असते आणि त्याच्यामुळं रस्त्याला आपण पाहतोय की पावसामुळं असंख्य खड्डे, लाखो खड्डे इथं पडलेत। मागाशी जसं सांगितलं की मोटरसायकलवाल्यांचे मनके खिळखिळे झालेत। जर इथं कॉन्क्रिटीकरण जर चांगल्या पद्धतीने रस्ता झाला तर नक्कीच या ठिकाणी खरं तर लोकप्रतिनिधी पण या गोष्टीचा विचार करावा। ही आमची सगळी स्थानिकांची, शिवभक्तांची, पर्यटकांची कळकळीची मागणी आहे। प्रसंग येतो एखाद्या पेशंटला आणायचा, त्यावेळेस इतका त्रास होतो, कुठला डिलिव्हरीचा पेशंट असो किंवा सरपडवचा असो, कुठल्या याच्यातला असो पेशंट, तर ज्यावेळेस आणायचं 15 मिनिटात जुन्नरला पोचायचं तर तिथे 1 तास जातो। कशामुळं? हे रस्त्यांमुळं। रस्त्याची इतकी अवस्था बिकट आहे संदीप भाऊ, हे शासनाला कधी कळायचं? हे रोडचं आहे ना, लय अति झाले, लय खड्डे, अति खड्डे। त्यामुळे काय होतं, येणारा जाणारा लय तकलीफ होती, ॲक्सिडेंट होता। खानगावमध्ये आहे ना, खानगावमध्ये सगळ्यात जास्त तकलीफ आहे। खानगाव ते सुराळचा वाड या ठिकाणी अनेक खड्डे आहेत। त्यामुळे ना प्रतिनिधींनी याकडे लवकर लक्ष द्यावे। जुन्नर तालुका ही शिवजन्मभूमी आहे, शिवरायांची पावनभूमी आहे आणि या भूमीमध्ये येणारे बाहेरचे पर्यटक आपल्या तालुक्याचा आदर्श कशामध्ये आहे, तर ह्या पर्यटनाच्या दृष्टीने आपल्या तालुक्याचं नाव उंचीवर आहे आणि त्या दृष्टीने आपल्या तालुक्यामध्ये असणारे रस्ते हे सुटेबल असावेत। आज फुटफुटाचे खड्डे पडलेले आहेत रस्त्याला। आता तो कधी झाला, काय झाला याच्यात जाण्यापेक्षा आत्ता रस्त्याची कंडिशन खूप वाईट आहे, खूप म्हणजे फारच। तरुणांचे जेवढे वाईट अवस्था, तर वयस्कर लोक कसे जात असतील मोठा प्रश्न आहे। आपला तालुका आता शरद दादा म्हणतात पर्यटन झाला, ठीक आहे पर्यटन झाला, पण हे असं जर असेल तर पर्यटक कसे येतील? नुसतंच पर्यटन होण्याला महत्व नाही ना, त्याच्या सुविधा पाहिजे तशा। आज रस्ता जर पाहिला तर आता 4 व्हीलर, आता मोठ्या नेत्यांचे कसे गाड्या चांगल्या, त्याच्या खड्ड्याची काही जाणीव होत नाही त्यांना, पण सामान्य माणसाचं कसं आहे? पश्चिम भागात लक्षच नाही कुणाचं, आमदारांचं बी नाही, कुणाचंच नाही लक्ष। आता तुम्हीच बघा ना, आता हे रस्त्यावरूनच बघा, बाकीचं तर काही बोलायचंच नाही, रस्त्याच बघा। 10 ते 15 मिनिटं, 10च मिनिटात जुन्नरला जायचं, आता अख्खा पाऊण तास ते 1 तास लागतो जुन्नरला जायला। त्यांची दुर्दशा पाहता वारंवार खड्डे बुजवण्यात येतात, पण टोटल मुरुमच टाकून बुजवण्यात येतात। त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं डांबर ओतलं जात नाही, कोणत्याही प्रकारचं काही केलं जात नाही। फक्त कॉन्ट्रॅक्टर येतो, मुरुम टाकतो, निघून जातो। दुसऱ्या दिवशी गेलं की गाडी आहेच त्या खड्ड्यांमध्ये चालतीचे आपटत, तर त्या बाबतीत आपण रस्त्याचं काम केलं पाहिजे। ते चांगल्या गाड्यांवर फिरतात, त्याच्यामुळे त्यांना ते खड्डे जाणवत नाहीयेत। पण आता आम्ही रोज येतोय जातोय, खड्डे एवढे आहेत का जुन्नरला जाण्यासाठी पहिले जर 10 मिनिटात जात होता, रस्ता चांगला होता त्यावेळेस, आता तिथं जायला आम्हाला अर्धा तास लागतो, पाऊण तास लागतोय। त्यामुळे आता ते व्यवस्थित काम केलं पाहिजे, आमदारांनी त्याच्यात लक्ष दिलं पाहिजे।